5 वाजेपर्यंत ती महिला इकडे आलेल्या, तर मला 7 वाजता कळालं. तेव्हा मी धावत आलो. तोपर्यंत या 55-56 महिलांनी ते कुंपाऊंड पूर्ण ते लास्टपर्यंत तोडून टाकलेलं. थांबवतो तुमच्या इथं काही आयडिया आहे का, काय कोणी लेटर दिले का, ते काहीच नाही. आमचा सर येईल 10 वाजता, तेव्हा त्यांच्याशी बोला. आणि गतगत पत्र हलवत साहेब एवढं महिला व्हायचं, एक शब्द बोलायला चान्स नाही. बोलायला लागलो का इकडे पत्रांचा धडाधडा आवाज येत होता. कोणाशी बोलू, कोणाची मदत मागू, काहीच सुचत नव्हतं साहेब मला तिथे. नंतर हे शेठ लोक आले, थोडेसे पोरं वगैरे आमची महिला पण आल्यानंतर काही थोडं हे केले, तेव्हा ते महिला थोड्या दपकल्या. नाहीतर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, कंप्लेंट केली. त्याच्या कंप्लीट नाव वगैरे लिहून घेतलं त्याही. मग त्यांना सांगितलं, ते बोलतो त्यांची एक लेडीज होती, त्यांना बोलतो तुम्ही घेऊन तिकडे जा. लेडीज पण एकच आलेली इथे. आणि त्याच्या अगोदर 2 पोलीस आणि एक गाडी होता अगोदरच आतमध्ये आली, येऊन माझ्या अगोदर होती इथे. तेव्हा ते तिकडे त्यांना घेऊन तिथे, तेव्हा मी इथे पोहोचलो. आपलं नाव संजय वामन भोये. त्याही हातबीत उचलायला आमच्या अंगावर आले. पत्रे पण आमचे लोटले त्यांनी. शिवा बिवा दिल्या त्यांनी. दादागिरीची भाषा करायला लागली. उद्या आमची लहान मुलं आहेत, पण आमच्या मुलांना जर काही मारून टाकलं, जीवाला आमची धोकाच आहे त्यांच्यापासून. कुठल्या महिला आहेत त्या? मराठीत बोलत होत्या? नाही मराठी आहेत का काय माहिती नाही, अनोळखी आहेत त्या. मग त्या शिव्या कुठल्या भाषेत देत होत्या? हिंदीमध्ये, मराठीमध्ये अशा वेगळ्याच अशा. आणि खूप म्हणजे आम्हाला असं काय खूप त्रास दिला. अख्खा दिवस आमच्या जवळ येत म्हणजे आम्हाला बोलतो तुम्ही या आमच्या अंगावर असं बोलतो, पण आम्हाला सांगून केलं का जाऊ नको त्यांच्या अंगावर, इथून काय बोलायचं बोला, आपली बाउंड्री सोडून जाऊ नका त्या बाजूला बोलतो. असं सांगितलं. पत्र बांधले आम्ही, तरी पण ते परत लाथा मारून आणि रात्री 3 वाजता रात्र फेक केली. रात्री पण घरावर आम्ही इथेच होतो, झोपलेलो होतो इथे. खूप त्रास देतात, ते हालत पण नाही. तो कुत्रा झोपला म्हणून आम्ही बघायला गेलो. ते पोलीस त्यांच्याशी बोलतो, आमच्याशी बोलतच नाही. आम्हाला विचार प्रशासनाकडे आमदार खासदार इकडे आहेत, त्यांच्याकडे काय तुमची विनंती असणार? ते दारू वगैरे देतात. नाही विनंती काय, तुम्ही काय विनंती कराल? आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला आम्ही जागा सोडून जाणार नाही. आम्ही कसं आलो, आमचा जीव गेला तरी इथंच. आम्हाला काही कमाई नाही यांच्यापासून, आम्हाला काहीच नाही. आम्ही इथं शेती लावतो, आमचं मुलाबालांचं आमचं पोट आमच्या एवढंच आहे जमीन.